प्रस्तावना झालेली आहे आपली, तरी एकदा रिपीट थोडक्यात करू आपण. बघा, घेतलेलंच वाक्य आहे, परत बघू आपण. साई आंबा खातो, यामध्ये असा कोणता शब्द आहे की तो काढून टाकला तर वाक्याला फरक पडू शकतो? साई शब्द जर तुम्ही नाही घेतला तर आंबा खातो वाक्य तयार होऊ शकतं. बरोबर आहे ना? याला शब्द म्हणतात. हा एक शब्द आहे, त्याची जी काही जात असेल ती जात, हा एक शब्द आहे आणि हा एक शब्द आहे. आणि शब्दांची जी अर्थपूर्ण रचना असते त्या रचनेला वाक्य म्हणायचं. वाक्यामध्ये आलेले हा प्रत्येक एक शब्द तयार झाला, अक्षरांपासून शब्द तयार झाला, अक्षरांपासून शब्द तयार झाला. त्या शब्दाची जी अर्थपूर्ण रचना आहे त्याला काय म्हटलं आपण? वाक्य. आता ह्या वाक्यामध्ये जर साई शब्द नाही टाकला तुम्ही तर आंबा खातो वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. बरोबर आहे ना? साईच्या ऐवजी आपण आंबा शब्द काढून टाकू, साई खातो वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. बरोबर आहे ना? म्हणजे साई काढून टाकला तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, आंबा काढून टाकला तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आपण खातो शब्द काढून टाकू, बघा बरं, साई आंबा, काही वाक्याचा अर्थ लक्षात यायला का? नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ह्या खातो या शब्दामुळे वाक्याला अर्थ पूर्णत्व येत आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता आहे? खातो. हा शब्द महत्वाचा आहे. हा शब्द जर वाक्यात नाही टाकला तर वाक्य पूर्ण होणारच नाही. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो त्याला व्याकरणामध्ये काय म्हणायचंय? क्रियापद. याला काय म्हणायचं? क्रियापद. मग खातो असेल, खातात असेल, खाणे, हे सर्व क्रियापद आहेत. याच्याच सारखं समजा साई आंबा खातोच्या ऐवजी पाणी पितो किंवा शाळेत जातो, जे काही वाक्य असेल ते, हे सगळे क्रियापद आहेत. बरोबर आहे ना? आता या क्रियापदामध्ये दोन शब्द आलेले आहेत बघा. एक म्हणजे मूळ शब्द आहे खा आणि त्याला लागलेला एक प्रत्यय तो. इथं पण बघा, खा त्याला प्रत्यय लागला तात, इथं खा प्रत्यय लागला ने, इथं पी प्रत्यय लागला तो, जा मूळ शब्द आहे त्याला प्रत्यय लागला तो. बरोबर आहे ना? ही सर्व क्रियापद आहेत. मग त्या क्रियापदातले हे जर प्रत्यय आपण काढून टाकले, तात्पुरते काढून टाका, हे जर प्रत्यय काढून टाकले तर उरलेला जो मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाला काय म्हणायचं असतं? धातू. बघा, साई इंग्रजी बोलतो, यामध्ये धातू कोणता असेल? बोल. क्रियापद कोणता असेल? क्रियापद बोलतो. क्रियापद आहे बोलतो, ह्यातला प्रत्यय कोणता आहे? तो काढून टाका. तो प्रत्यय काढल्यावर उरलेला मूळ शब्द म्हणजे धातू, याला म्हणायचं धातू. मग क्रियापद म्हणजे काय आणि धातू म्हणजे काय लक्षात आलं का? ठीक आहे ना? पुढचा मुद्दा बघा, पुढचं वाक्य. बोलका पोपट उडाला, यामधलं क्रियापद कोणतं आहे बरं? उडाला. उडणे हे क्रियापद आहे, उडाला. यातला धातू कोणता आहे? उड है ना? ला त्याला प्रत्यय लागला, उड. उड हा धातू आहे, उडणे मूळ शब्द है ना, उड. बा, इथं धातू कोणता होता? बोल धातू होता. हाच बोल धातू इथं पण आलेला दिसायला आपल्याला, दिसतोय का? बोल. ह्या बोल धातूला ता ती ते तो प्रत्यय लागलेला आहे. हा प्रत्यय लागला, तयार होणाऱ्या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण केला, बोलतो. वाक्याचा अर्थ पूर्ण केला म्हणून याला काय म्हटलं आपण? क्रियापद. त्यातला प्रत्यय काढून टाकला तर उरलेल्या शब्दाला काय म्हटलं? धातू. त्याच धातूला इथं का नावाचा प्रत्यय जोडलाय. बरोबर आहे ना? का नावाचा प्रत्यय. बोलका. मग ह्या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का बरं? आता नाही झाला. या शब्दानं म्हणजे ह्या प्रत्यय लागल्याच्या नंतर या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. धातू आहे, धातूला प्रत्यय पण जोडला, पण प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर ह्या शब्दाला म्हणायचं धातू साधित.
है ना. आणखी एक वाक्य देतो मी, त्यातला मला धातू साधित सांगा. बाबांनी बाळासाठी खाऊ आणला. धातू साधित कोणता असेल? खाऊ. कारण इथं खा नावाचा धातू आहे ना आपल्याकडे, खा नावाचा धातू आहे, त्याला प्रत्यय कोणता लागायला आहे? ऊ. तयार होणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो का? बाबांनी बाळासाठी खाऊ, काही कळायलंय का? नाही. म्हणजे हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. म्हणजे धातूला जर प्रत्यय लागून तयार होणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला म्हणायचं धातू साधित. जर धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला म्हणायचं क्रियापद. आणि धातू साधित किंवा क्रियापद यातला जर प्रत्यय काढून टाकला तर उरलेल्या मूळ शब्दाला काय म्हणायचं? धातू. ह्या मूळ शब्दाला काय म्हणायचं? धातू. तीन गोष्टी लक्षात आल्या की बघा, क्रियापद, धातू आणि धातू साधित. ठीक आहे ना. आता बघा, आता ह्या 3-4 वाक्यांमध्ये ह्यातला कर्ता सांगा मला. पुढचा मुद्दा शिकायचा आपल्याला कर्ता. तसं ऑलरेडी एकदा आपण शिकलेलो आहोतच पहिल्याच दिवशी, तरी एकदा थोडक्यात घेऊ आपण. साई आंबा खातो, वाक्यातला कर्ता कोणता आहे? साई. इथं बाबांनी बाळासाठी खाऊ आणला, वाक्यातला कर्ता कोणता असेल? बाबा. साई इंग्रजी बोलतो, वाक्यातला कर्ता कोणता असेल? बोलका पोपट उडाला, इथं पोपट. बर, 2 वाक्य घेतो, सांगू नका, एखाद्याला विचारतो मी लहान मुलांपैकी. हा, तू सांग वाक्यातला कर्ता कोणता असेल? सब्जेक्ट आंबा. वा. तू? मला. साई आंबा. कशामुळं बरं? आंबा हा सब्जेक्ट आहे. बरं, बाकीच्यांना काय आवडतं? वाक्यातला कर्ता. नमस्कार. मला की आंबा? आंबा. आणखी एक वाक्य बस. बघा, हे वाक्य घेतलेलं होतं बघा आपण. श्रावणीला थंडी वाजते. या वाक्यातला सब्जेक्ट तुम्ही सांगा बरं 3-4 जणांपैकी कर्ता कोणता असेल? कर्ता म्हणजे क्रिया करणारा व्यक्ती, क्रिया करणारा घटक, क्रिया करणारा शब्द. मला आणि श्रावणी. बर, यांचं म्हणणं श्रावणी दुसऱ्या वाक्यातलं. पहिल्या वाक्यातला कर्ता कोणता असेल? तुमचं म्हणणं आंबा. त्यानं सांगितलं म्हणून का? थंडी. बदल केला का? कर्ता कोणता असेल मग? श्रावणी का थंडी? विचार करून सांगा. आपण पहिल्या दिवशी शिकलेलो होतो पहा, एकदम पहिल्या दिवशी. काय करायचं माहिती का? कर्ता ओळखण्याची खूण. वाक्यातलं क्रियापद ओळखायचं अगोदर. क्रियापद, पहिल्या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? आवडतो. त्यातला प्रत्यय काढून टाका. मूळ धातू कोणता राहिला? आवड. त्याला फक्त नारा, नारी, नारे किंवा नाऱ्या ह्यापैकी प्रत्यय जोडायचा आणि मनातली मनात प्रश्न विचारायचा, कोण किंवा काय. इथं आवडणारा किंवा आवडणारे किंवा आवडणारी किंवा आवडणाऱ्या. आवडणारं काय या ठिकाणी? इथं मी आवडायलो का आंबा आवडायलाय? आंबा. आवडणारा आंबा, म्हणून वाक्यातला कर्ता आंबा. त्यानं उत्तर बरोबर सांगितलं होतं. इथं वाजणारी श्रावणी आहे का वाजणारी थंडी आहे? वाज है ना. इथं याला प्रत्यय जोडायचं, वाजणारी. वाजणारी थंडी, म्हणून वाक्यातला सब्जेक्ट काय राहील? थंडी. वाक्यातला कर्ता काय राहील? थंडी. बर बरं, हे झालं क्रियापद, हा झाला कर्ता. हे झालं क्रियापद, हा झाला कर्ता. ह्या दोघायला काय म्हणतात सांगता येईल का कोणाला? सांगता येईल का तुला? बरं, वाक्यातलं कर्म कोणतं आहे सांगता येईल का तुला? कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. हा, वाक्यात कर्मच नाही, कर्म नाही वाक्यामध्ये. वाज, आवड असे जर क्रियापद आले तर ह्यांना कर्माची गरज नसते. म्हणजे हे अकर्म क्रियापद आहेत. इंग्रजीमध्ये त्याला इंट्रांजेक्टिव्ह व्हर्ब म्हणतात. ठीक आहे. ह्यांच्यामध्ये कर्म नाही. ह्या दोन्ही वाक्यांमध्ये कर्म नाही. हा कर्ता आहे. ठीक आहे. आपण इथपर्यंत शिकलेलो होता. हे मी डायरेक्ट फास्ट घेतलं. आता कर्म शिकायचं आहे आणि कर्म त्यावेळेस पण शिकवायचं बाकी राहिलेलं होतं आपलं.
कर्म व्यवस्थित घेऊ. याला कर्म म्हणायचं की नाही म्हणायचं? तर हे कर्म नाही, तर याला म्हणायचं नवीन काय सांग, काय म्हणतात माहिती आहे का? ऋषी काळे, नवीन मुलं सांगत जा. ह्याला म्हणायचं भोगता, भोगणारा, भोगता आहे ना. आवडायला आंबा, पण आवडण्याची क्रिया मलावर घडतीये, तो काही कर्म नाही. इथं वाजणारी थंडी आहे, पण थंडी वाजण्याची क्रिया भोगणारा कोण आहे? थंडी, थंडी भोगणारी श्रावणी. इथं आंबा आवडण्याची क्रिया ही मलावर घडतीये, बरोबर आहे. हे कर्म नसून हे वाक्यातले भोगतेत, भोगता. आता ही कन्सेप्ट पुढं पण एका ठिकाणी येणारी आहे, हा धडा संपल्याच्या नंतर. आणि इथं सध्या एवढं लक्षात राहू दे, हे शब्द भोगता, हे शब्द कर्ता आणि हे शब्द क्रियापद. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत लक्षात आलं का? बघा आता पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे आपल्याला, कर्म. आणि मग हे झाल्यावर क्रियापद नावाच्या धड्याला सुरुवात करू आपण. कर्म एक महत्त्वाचं आहे. कर्म जर आलं तुम्हाला तर हा धडा प्रति कन्सेप्ट कर्म. बघा पहिलं वाक्य, साई आंबा खातो. दुसरं वाक्य आपण घेतलेले वाक्य घेतो मी, बोलका पोपट उडाला. तिसरं वाक्य, हरणाच्या कानात वारे शिरले. चौथं वाक्य, गुड मॉर्निंग, बैल विहिरीत पडला. मला जर आठवत असतील तर कोणतेही तुम्ही वाक्य सांगा. आता ह्या वाक्यातलं आपल्याला कर्म ओळखायचं आहे. तुम्ही सांगा, नंतर मी शिकवेल. कर्म पहिल्या वाक्यातलं कर्म कोणतं असेल? खाणे, आंबा. काय असेल? ऑब्जेक्ट. काय? तुझं नाव काय? युवराज. युवराज वाक्यातलं कर्म कोणतं असेल? आता हे तर तुम्ही आधीच सांगितलं, हे क्रियापद आहे. हे क्रियापद आपण क्रियापद काढूनच घेऊ अगोदर वाटलंच तर. हे क्रियापद आहे, बरोबर आहे ना? बरं, खाणारा आपण करता शिकलो त्यामुळे अगोदर करते काढून घेऊ वाक्यातले. खाणारा, इथं उडणारा, सॉरी पोपट, इथं शिरणारे हा करता आहे. त्यानंतर पडला, पडणारा, इथं आहे असणारा क्लास, आणि इथं बोलतो बोलणारे सर है ना, इंग्रजीचे सर. कर्ते ओळखले आणि क्रियापद ओळखलं. आता कर्म ओळखा, मला सांगा एका एका वाक्यातले कर्म सांगा. पहिल्या वाक्यातलं कर्म आंबा, बर. दुसऱ्या वाक्यातला कर्म बोलका. तिसऱ्या वाक्यातला कर्म कानात, बर. आणखी विहिरीत. चौथ्या वाक्यात विहिरीत. पाचव्या वाक्यातलं कर्म सकाळी. आणि सहाव्या वाक्यातलं कर्म खूप का सावकाश? सावकाश. अशाच प्रकारे पेपर येतो बघा, आणि आपण कॉन्फिडन्समध्ये उत्तरं लिहितो आणि एकही मार्क पडत नाही. एकही वाक्यात कर्म नाही, एकही वाक्यात कर्म नाही. आता कर्म कसे नसतात ते अगोदर शिकू आपण, मग नंतर कर्म कसं असतं ते नंतर शिकूयात. ठीक आहे, कर्म कसं नसतं ते अगोदर बघू, म्हणजे फसवणारे वाक्य. इथं आहे हे वाक्य सोडून द्या, हे नंतर घेऊ आपण. घेतलेलं वाक्य होतं म्हणून आपण घेतलं, यात कर्म आहे. खालच्या वाक्यात बघू आपण. हे बघा, उडणारा पोपट. पोपटाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता आहे? बोलका. कोणता पोपट उडतोय? बोलका.
मग हा पोपट नाऊन आहे, नाम आहे, बरोबर आहे ना. नाऊन मीन्स इंग्रजीमध्ये व्याख्या त्याची. अगदी बरोबर. द वर्ड विच आर द गिवन नेम ऑफ ॲनिमल, प्लेस, थिंग्स, दॅट इज कॉल्ड नाऊन. मग ह्या नाऊन बद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता? बोलका. कोणता पोपट उडतो? बोलका पोपट उडतो. मग नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द, द वर्ड विच आर दी मोर इन्फॉर्मेशन ऑफ नाऊन, दॅट इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह, है ना. नामाबद्दल अधिक माहिती देणारा जो काही शब्द असतो त्याला काय म्हणायचं आपल्याला? विशेषण. शिकलोत ना आपण. हे झालं विशेषण. मग विशेषण असणारा शब्द सर्व कर्म कस काय होईल? कर्म नाही होणार. हे झालं विशेषण, हे झालं नाम आणि हे झालं क्रियापद. वाक्यामध्ये कर्म आहे का? नाही. बरं, इथं शिरले, शिरणारं काय? वारे, बरोबर आहे. आता हरणाच्या कानात हे काही कर्म होणार नाही. इथं पडला, कोठे पडलाय? विहिरीत. इथं सकाळी आहे क्लास, बरोबर आहे ना. केव्हा आहे? सकाळी. केव्हा? 9 वाजता. केव्हा? उद्या. आता बघा, सर बोलतात, बोलणारे सर आहेत. कसे बोलतात? सावकाश बोलतात, आहे ना. कसे सावकाश? खूप सावकाश बोलतात, बरोबर आहे ना. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आता मुद्दा लक्षात राहू द्या. ह्या खालच्या वाक्याबद्दल बघा, ह्या 3 वाक्यांबद्दल मुद्दा. आता वरच्या वाक्यात तर कर्म नाही हे आपल्याला माहिती आहे. इथं आहे, हे वाक्य नंतर बघू. हे खालचे 3 वाक्य फक्त डोक्यात ठेवा. जर वाक्यातील क्रियापदाला कोठे, केव्हा, किती आणि कसा, कशी, कसे या शब्दांनी जर तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारला, वाक्यामध्ये जर क्रियापदाला ह्या शब्दांनी जर प्रश्न विचारला, तर जे काही उत्तर मिळेल समजून जायचं 100%, 100% नाही 1000%, ते कधीच कर्म नसते. कधीच कर्म नसते. क्लास केव्हा आहे? सकाळी आहे. केव्हा आहे? 9 वाजता. केव्हा? उद्या. बैल पडला, कोठे पडला? विहिरीत. कोठेनं उत्तर मिळालंय? केव्हानं उत्तर मिळतंय? सर सावकाश बोलतात. कसे बोलतात? सावकाश, है ना. खूप सावकाश बोलतात. मग कसेनं जे उत्तर मिळतंय तेही वाक्यातलं कर्म नसतं. हे कोणतंच कर्म नाही. आणखी बघा, वाक्य बघा. राम शाळेत जातो. राघव पोटभर जेवला. तो सकाळी लवकर उठतो. हा. खारुताई झाडावर सरसर चढली. ह्या वाक्यातले कर्म सांगा बरं. आता तुम्हीच निरीक्षण करा. मी जी व्याख्या सांगितली तिकडं, की वाक्यातल्या क्रियापदाला कोठे, केव्हा, किती, कसा, कसे, कसे ह्या शब्दांनी प्रश्न विचारला तर येणारं जे उत्तर असतं ते कर्म नसतं. मग आता कर्म ओळखायचं आहे तर पहिली खूण वाक्यातले आपण अगोदर क्रियापद ओळखून घेऊ. सगळ्या वाक्यातली क्रियापद. पहिल्या वाक्यातलं क्रियापद, दुसऱ्या वाक्यात, तिसऱ्या वाक्यात, चौथ्या वाक्यात. ह्याच्यावरून आपण कर्ते ओळखून घेऊ. जाणारा, जेवणारा, उठणारा आणि इथं चढणारी खारुताई. हे झाले कर्ते, हे झाले क्रियापद. आता कर्म आहेत का चेक करू आपण. कर्म आहेत का बघा. जातो, कोठे जातो? कोठेनं उत्तर मिळाले म्हणजे शाळा हे कर्म होईल का? म्हणजे हे कर्म नाही. पहिली गोष्ट म्हणजे कर्म कसं असतं तो भाग वेगळा, कसं नसतं ते आपण ओळखू अगोदर, है ना. म्हणजे फसवणारे वाक्य आपल्याला वाटतं. आता पुढे येणार आहे प्रयोगामध्ये सकर्मक प्रयोग, अकर्मक प्रयोग, भरपूर आहेत प्रकार. कर्मावरच सगळा कार्यक्रम आहे. इथून पुढचं व्याकरण कर्मावरच आहे. त्यामुळं कर्म एकदा व्यवस्थित बघा. बघा, कोठे जातो? शाळेत. शाळा कर्म असेल का? इंग्रजीमध्ये याला कोणतं क्रियापद म्हणायचं? मराठीमध्ये अकर्मक क्रियापद म्हणतात. अकर्मकला इंग्रजीत काय म्हणतात? इंग्लिश मीडियम. क्रियापदाचे व्हर्बचे 2 टाइप्स
आहेत, बरोबर आहे ना. एक ट्रान्झिटिव्ह आणि एक इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह म्हणजे ज्याला कर्माची गरज असते आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक, ज्याला कर्माची गरज नसते. ह्या वाक्याला किंवा ह्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नाही, म्हणून हे अकर्मक वाक्य आहे, कर्मच नाही वाक्यात. खाली बघा, राघव पोटभर जेवला. किती जेवला? कितीनं उत्तर मिळेल, बरोबर आहे ना. कितीनं उत्तर मिळेल म्हणजे हे कर्म असेल का? नाही. तो सकाळी लवकर उठतो. केव्हा उठतो? सकाळी. कसा उठतो? लवकर. हे कर्म होतील का? नाही. खारुताई झाडावर सरसर चढली. कशी चढली? कशीनं उत्तर मिळालंय. कोठे चढली? झाडावर. कोठेनं उत्तर मिळालंय. म्हणजे ह्या एकही वाक्यात कर्म नाही. इथं दिलेल्या एकही वाक्यात कर्म नाही, जे की तुम्ही सांगितले होते कर्म बळच. एकही वाक्यात कर्म नाही, फक्त इथं एकच कर्म आहे. एकच कर्म आहे, ठीक आहे. बाकी कोणत्याच वाक्यात कर्म नाही. ह्याही वाक्यात कर्म नाही. जेवढे वाक्य घेतले ते एक जर सोडलं तर खालचे 5 आणि इकडचे हे 5-6 अशा 9-10 वाक्यामध्ये एकही वाक्यात कर्म नाही. कर्म कसं नसतं इथपर्यंत लक्षात आलं का? कर्म कसे नसते. आता कर्म कसे असते ते बघू आपण. म्हणजे आपण फसतो ते याच ठिकाणी. म्हणजे कर्म नसून सुद्धा आपण त्याला कर्म धरतो. तर कर्म कसं नसतं लक्षात राहू द्या. आणखी एक खूण सांगतो वाटलंच तर कर्म नसण्याची. जर वाक्यामधली क्रिया जर स्थळ दाखवत असेल किंवा वेळ दाखवत असेल किंवा प्रमाण दाखवत असेल किंवा त्या क्रियेची रीत दाखवलेली असेल, रीत म्हणजे पद्धत, क्रिया कशी घडायली, जर पद्धत दाखवलेली असेल किंवा प्रमाण म्हणजे ती किती घडली, किती प्रकारे किती प्रमाणात घडली, जर प्रमाण दाखवलेलं असेल, केव्हा घडली, जर वेळ दाखवलेली असेल क्रियेचं म्हणजे वेळ दाखवणारे शब्द, स्थळ दाखवणारे शब्द, प्रमाण दाखवणारे शब्द आणि पद्धत दाखवणारे शब्द वाक्यामध्ये कधीच कर्म नसतात. कधीच कर्म नसतात. हे एक मुद्दा लक्षात राहू द्या, ठीक आहे. हेच आहे. कोठे म्हणजे स्थळ, केव्हा म्हणजे वेळ, किती म्हणजे प्रमाण आणि कसा कशी कसे म्हणजे रीत दाखवणारे शब्द कधीच कर्म नसतात. राहील का लक्षात इथपर्यंत? बघा, नाही लिहून घेतलं तरी चालेल. मला वाटतं रेकॉर्डिंग सुरू आहे, तो व्हिडिओ तुम्हाला आला ग्रुपला की मग त्यातून शॉर्टकट नोट्स काढा. सध्या फक्त ऐकूनच घ्या. काळजीपूर्वक ऐकलं तरी लिहायचं काम नाही पडणार. चालू आहे व्हिडिओ. आता बघा कर्म कसं असते. इथं वाक्य घेतलेलं होतं पहा, राम आंबा खातो. खाणारा कोण? हा झाला कर्ता आणि खातो हे झालं क्रियापद. खाण्याची क्रिया कशावर घडायली बरं? आंब्यावर घडायली, बरोबर आहे ना. मग कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडत असते त्याला म्हणायचं कर्म, है ना. किंवा समजण्यासाठी सोपं पहा, नवऱ्याने बायकोला मारले. उलट झालं का वाक्य? का बरोबर आहे? वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? मारले. मारणारी नाही, मारणारा घरच्याहून नका घेऊ, इथंच पहा, नवरा. मारणारा नवरा हा झाला कर्ता. मारणारे हे झाले क्रियापद. मारणे ही झाली क्रियापद. आता मार खाणारी कोण आहे इथं? म्हणजे क्रिया कोणावर घडायली? बायकोवर. मग क्रिया ज्याच्यावर घडत असते त्याला म्हणायचं कर्म. हे झालं कर्म, बरोबर आहे ना. आता बघा, अभय निबंध लिहितो. मला सांगा वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? लिहिणारा. अभयने लिहिण्याची क्रिया कशावर केली? निबंधावर. म्हणून निबंधाला म्हणा कर्म. कर्म म्हणजे काय? तर कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्याला म्हणायचं कर्म. किंवा सोपी क्रिया. आणखी एक सोपा नियम, म्हणजे 100% लागू होत नाही पण जवळपास 90% हा नियम लागू होतो कर्म ओळखण्याचं. कसं बघा, जर क्रियापदाला, ह्या क्रियापदाला काय किंवा कोणाला ह्या 2 शब्दांनी तुम्ही जर प्रश्न विचारला, काय आणि कोणाला ह्या 2 शब्दांनी जर तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारला तर मिळणारं उत्तर 90% काय असू शकतं? कर्म. 100%च नाही पण
99% जवळपास ते कर्म असू शकतं. फक्त अगोदर कर्ता काढून घ्यायचा, क्रियापद काढून घ्यायचं. कर्ता बाजूला काढला तर मग ह्या दोन शब्दांना प्रश्न विचारून बघायचं, जे काही उत्तर मिळेल ते कर्म असतं. उदाहरणार्थ बघा, काय खातो? आंबा, म्हणून हे कर्म. बर, इथं कोणाला मारले? बायकोला, म्हणून हे झालं कर्म. इथं बघा, लिहितो, काय लिहितो? निबंध, म्हणून याला म्हणायचं कर्म. ठीक आहे ना? हे बघा, रामने रावणाला मारले. कोणाला मारले? कोणाला न शब्द न प्रश्न विचारला मिळणार उत्तर कर्म. बरोबर आहे. कर्म ओळखण्याची ही खूण. किंवा हे जर नाही लक्षात राहिलं, हे आता 99%च फक्त कामाचं पडतं. 1-2 ठिकाणी फसवं वाक्य जर आलं तर एखाद्या वेळेस घोटाळा होऊ शकतो. नाहीतर मग कर्त्याने केलेली क्रिया कशावर घडायली ते बघायचं. कर्त्याने केलेली क्रिया सोसणारा जो घटक असतो त्याला म्हणायचं कर्म. ठीक आहे. मग कर्म म्हणजे काय, कर्ता म्हणजे काय, क्रियापद, धातू आणि धातू साधित, एवढे मुद्दे लक्षात आले का? बघा, आपल्याला आता धड्याला सुरुवात करायची. इथपर्यंत मुद्दे लक्षात आले का? बघा, कर्ता, कर्म, क्रियापद, धातू आणि धातू साधित, 5 मुद्दे. हा व्हिडिओ इथं आपण स्टॉप करू, म्हणजे हे एवढं महत्वाचं आहे. त्यात लिहू नका. बघा, समजा वाक्य आहे बघा, बाबांनी मुलांना खाऊ आणला. किंवा दुसरं वाक्य घेतो बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली. बक्षिसे लिहा किंवा बक्षीस दिले असं केलं तरी चालेल. एक असेल किंवा अनेक. किंवा आणखी एक वाक्य घेतो, परीक्षेला आलेला, आजीने नातवाला गोष्ट सांगितली. हे वाक्य बघा, ह्या वाक्यातलं क्रियापद ओळखा बरं. तिन्ही वाक्यातलं क्रियापद. पहिल्या वाक्यात आणला, दुसऱ्या वाक्यात, तिसऱ्या वाक्यात. आता पटकन कर्ते ओळखून घेऊ आपण. आणणारे, इथं देणारे आणि इथं सांगणारी, हे झाले कर्ते, हे झाले क्रियापद. बरोबर आहे. आता मधले जे शब्द आहेत ते बघा, काय आणला? काय आणला? खाऊ. कोणाला आणला? कोणाला आणला? मुलांना. खाली पण बघा, दिले, काय दिले? बक्षीस. कोणाला दिले? कोणाला. इथं बघा, सांगितली, काय सांगितली? आणि कोणाला सांगितली? नातवाला. म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीलाच बघितलं होतं, काय आणि कोणाला ह्या दोन शब्दांनी जर प्रश्न विचारला तर मिळणारं उत्तर शक्यतो कर्म असतं. बरोबर आहे ना? मग इथं एकाच वाक्यात काय आणि कोणाला, काय आणि कोणाला असं दोघांनी उत्तर मिळालं. म्हणजे याचा अर्थ वाक्यामध्ये 2-2 कर्म आहेत. ह्या वाक्यात कर्म किती आहेत? 2 कर्म आहेत. एक खाऊ, बक्षीस, गोष्ट, मुलांना, विद्यार्थ्यांना आणि नातवाला. निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात असं येईल की ह्या 2 कर्मांपैकी एक कर्म हे काय न प्रश्न विचारल्यावर मिळाले. बरोबर आहे का? आणि एक कर्म कोणाला न प्रश्न विचारल्यावर मिळाले. बरोबर आहे ना? एक कर्म हे कोणाला ह्या शब्दानं प्रश्नानं मिळतंय उत्तर, आणि एक काय न प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळतंय. तर मग लक्षात ठेवायचं, काय न उत्तर मिळाल्यावर त्याला कोणतं कर्म म्हणतात माहिती आहे? कोणाला आठवतं? कोणतं कर्म? कर्माचे 2 प्रकार आहेत माहिती आहे का? इंग्रजीमध्ये 2 टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट. हा नाही आठवत? सकर्मक, अकर्मक हे क्रियापदाचे प्रकार आहेत. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे 2 प्रकार आहेत. म्हणजे एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष कर्म. जेव्हा क्रियापदाला कायने प्रश्न विचारला असता मिळणारं उत्तर हे प्रत्यक्ष कर्म असतं. कोणतं कर्म? तर कोणालाने प्रश्न विचारला असता मिळणारं उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असतं. कोणतं? अप्रत्यक्ष. आता बघा, इथली इथंच बघू आपण, दुसरीकडे लिहिण्यापेक्षा. प्रत्यक्ष कर्माला इथं बघा, गोष्ट, बक्षीस, खाऊ, याला कुठला प्रत्यय लागलेला दिसायला का तुम्हाला? सलानाते वगैरे, नेशी, तय्या.
तर प्रत्यक्ष कर्माला कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय नसतो. आणि इकडे बघा, मुलांना, विद्यार्थ्यांना, नातवाला याला कुठला प्रत्यय लागलेला दिसायला तुम्हाला? सला नाते प्रत्यय लागलेला दिसायला, स किंवा ला किंवा ना किंवा ते. म्हणजे अप्रत्यक्ष कर्माला विभक्तीचा प्रत्यय असतो. प्रत्यय असतो. आता सलानाते हे प्रत्यय दोन विभक्तीचे आहेत, द्वितीय आणि चतुर्थीचे. तर जेव्हा जेव्हा दोन कर्म येतील तेव्हा तेव्हा पहिल्या कर्माला लागलेला प्रत्यय हा 100% चतुर्थीचाच असतो. हे पुढच्या धड्यात पण होणार आहे, पण इथं बोनसमध्ये लक्षात राहू द्या. याला येणारा प्रत्यय सलानाते हा कशाचा असतो? चतुर्थीचा. म्हणजे दोन कर्मांपैकी अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय असतो आणि तो चतुर्थीचा असतो. इथं प्रत्यक्ष कर्माला विभक्तीचा प्रत्यय नसतो आणि त्याची जर विभक्ती ओळखायला विचारली तर अप्रत्ययी द्वितीया असते. हा एक मुद्दा सहज लक्षात ठेवा. विभक्ती शिकवताना पुन्हा बघू आपण नंतर. इथपर्यंत लक्षात आलं का? पुढचा मुद्दा बघा. जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला असा प्रश्न, काय उत्तर लिहिताल? क्रियापदावर अधिकार गाजविणारे कर्म कोणते? असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं प्रत्यक्ष कर्म. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कर्म कोणतं असतं? तर प्रत्यक्ष कर्म. तेच क्रियापदावर हुकूमत गाजवत असतं. ह्याचं तेवढं काही महत्त्व नसतं. ठीक आहे. आणखी 2 धड्यामध्ये येणार आहे हे 2-2 कर्मावाले वाक्य. पुढे ज्यावेळेस येतील समजा पुढच्या 1-2 आठवड्यानंतर, त्यावेळेस परत हे वाक्य घेईल मी. पण इथं एवढं लक्षात राहू द्या, क्रियापदावर अधिकार गाजवणारे कर्म प्रत्यक्ष कर्म. म्हणजे महत्त्वाचं कर्म कोणतं असतं? तर प्रत्यक्ष. अप्रत्यक्ष हे असं तसंच असतं.